युवा 250 रुपये झाला बाबा दिसा वेट खूप होता नको बाबांनी त्याने मुली हा 2 किलो मागे 1 किलो जर असेल पुरा तुमका येतो 1 किलो पूर्ण म्हाका तुका 1 किलो 2 किलो हाडतो मागे 1 किलो तू 1 किलो तेमका भाजी घ्यायला रोज किलो घ्यायला हे माहिती ते चिकन घेऊन भिजून बारीक करतात यार मुली केले ते असं पडी तू असं पडी ते भितर झाली बारीक कर येऊ कर येऊ एक स्केल पटी मापून घेऊन करतात ना होतून यादी करू का पडक होतो कसं होतं तू गेलं बेस्ट हाण पाहू येईल कळणार तुका गुरु बाजारात हे गाडा कम कमी ना हो गुरु बापणी कट करतो ते मुखाले असं बाप बरं शोधून घेतोय अगो 40,000 पगार असा बरोबर मग बस बरोबर करता उलो काम काय बरोबर करता तो समाज पुढे करता मग हे पुढे जायो बच्चा नाही दिगंबर ये दिगंबर बाबा प्रगतीवर पटकाल आणि माझे हिशोब करून सांग बाकी तरी काही नाही मिळणार 4.5 लाख रुपये देऊ जाता आणि ते दी आणि मग कर म्हणा तू किती खालास का 5 वेळा मग हाय केलं स्वतः हा बाप गेला खबरचा धाव गेलो उडतो चोर बाप तुला चोर तो हा धाके जे किती कर व्हायला धाव होता धावून गेला तो आम्ही सोड गेलो धावून गेलो म्हणला हा बेटा धावून गेला म्हणून हंच्या रिक्षा गेलो उडतो हे केल रे म्हणजे तुझ्या वाटतात का किती चल माझा साबून असेल वस्तू माझा माल बाजार नाही तर तुझे गोर वाटतं तुझे बाप म्हणणार सोड गंगडा वाकळला आता म्हटलं मी त्रासा उडून तो माकेकडे त्रासा उडवला परत तू त्रासा उडून गेलो सगळं लोकांना सोडून देवाकडे गेलो आणि काय ना परत येऊच ना देवाकडे गेलो मागच्या सगळ्या देवाकडे येतात थोड लोक श्रावणात येतात थोड लोक शिवरात्र टायमावर येतात मध्ये कधी कसं गेलो बेमध्ये रस असू ना गेलो परत येऊच ना सकत हा येऊत त्यामुळे लोकांना पैसे दिवस पहिले रस्ता तेव्हा कसं सांगतो ह्या झाल्या घरी तुम्हाला मजा घ्यायला का तो बसला का रंगनाथ हे सांगून झाला मी बघा अय्यो येल्ले पडा पडा आमका म्हणजे सोपाच्या किती होतात माझी मुखारी येणार का दोन हे पुढे जाऊ कारण तू माझी पाय जीवाची वाट लावून गेली नका हात आहे नका पुढे हात आहे नका परत जीव गेलो घेऊन परत तुला लाताना बाहेर उडत पडतात माझी मुखारी येणार का पैसे सांगून अरे तुका तरी दाखवायचं असताना दाखवले अरे दिली एक त्याला मागे चूक झालं म्हणून सांगणार मी तू कसोत ऐकलं मागील पोरा आहे खूप दोघे लोक त्रास सांगायले ते एकट्या मिळवलं बी तो येऊ तो एक मिळव आणि एकट्या तू पुण्यात घेतलं मागे हात बोलता तू गेल बाहेर खरे तू गेल बाहेर मागे चिवाच हात जाऊन गेली मागे पोराला बी हात झाली मागे चूक झाली हा तर तू चूक झालं म्हणून सांगून काय फायदा किती फायदा सांग पड्या हा तर देवा गेल तूक मागे इथलं पाप दिसत नाही तू येता हा मशीनकडे मजा ना तिथलं पैसे मजा जायला
सध्या हातात काय पैसे ना तिकीट बिकीट काढून पैसे तू केजर गेलो केजर गेलो तू बरोबर थोडं मोठं वाऱ्यावर वगैरे गेलं तू पक्का मागेत नाही तू जीवाची वाट लावून गेलो तू गे पाहिजे मागे जीवाची इथेच वाटते मागे दोन्ही धुवारे हालत झाली फक्त तू गेलं पाहिजे आणि मागे मड्या कोणी उजू लावता का लायचं झाला मागे धुवान लावचे ना बाबा माझ्या चूक झाली हा एक परत घरावरता बाबा मला मग शाप दिला बाबा मग शाप दिला का पाय पडतो का परत माफ कर बघा पहिले एक चूक केली आता माझ्या चोरास जीवन बल करण्यासाठी आणि दुसरी चूक केला मग माफ कर म्हणजे तू म्हणून वाईट झालं म्हटलं घरात ना हल्लं सुद्धा आहे म्हणजे फटी मुलं माझ्या इतकं मोठी मुलं आहे ना ते देऊच कुठं नाही आम्ही कितल्या तर त्याला मध्ये कधी मुस्कर केली नाही ते तू त्यांना ते आहे ना मागे नशिबात ना काय अशी मागे नशिबात बरोबर येईल तर बरोबर असा मग ती करते तुझी बी चूक असते बाबा चूक मानता हो केन्ना का ती चूक मान माफ कर म्हणता असतो आणि केन्ना काय सांगतालो तू बी नशिबान रे बाबा तू बी नशिबान असा एक जावा उलवला ना थांबला ना उलवतोच ना पण हा मागे पोरा घालू कमी काय केला पळे दोघे गळ्या पळे रे गळ्या पळे भरपूर पांघर काय कामावरून करून घे तू कर कामावर